नमस्कार. जय छत्रपती, जय शिवराय. संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी जय भीम, जय संभाजी महाराज. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातलं एक राजकारणाचा माहोल, एक राजकारणाचा इश्यू चालू आहे, एक पॉलिटिक्स करवेल चालू आहे महाराष्ट्रात. मगाशी पण मी भाषणाच्या टायमाला तुम्हाला स्टेटमेंट दिलं. महाराष्ट्रात मराठी भाषेवरनी मराठी भाषा बोलायला पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रात राहता, मग महाराष्ट्रात तुम्हाला मराठी भाषा यायला पाहिजे. तुमच्या भाषेला तुम्ही इज्जत देता, गुजराती भाषेला गुजराती इज्जत देता, परत बिहारी भाषेला इज्जत देता. प्रत्येक भाषा तुम्हाला प्रिय असते, मग प्रत्येक भाषेला तुम्ही इज्जत देता. मग महाराष्ट्रात एक राजकारण काय झालं ह्या महिन्याची राजसाहेब ठाकरे प्रमुख, उद्धवसाहेब ठाकरे प्रमुख. मग महाराष्ट्रात तिने काय म्हणते, ही मराठी भाषा बोला. तुम्ही हिंदी स्कूलमध्ये हिंदी शिकवताय, तुम्ही मराठी शिकवा, मराठी बोला. मराठी भाषेला पहिला मान पाहिजे तुमच्या. हिंदी भाषेला मान नाही देणार, मराठी चालणार, मराठी सगळं बोलायला. मग महाराष्ट्रात ही राजकारणात इतका माहोल गरम चालला आहे. महाराष्ट्रातलं राजकारणात राज्यात तोडातोडी व्हायला लागली, फोडाफोडी व्हायला लागली, संतुलन महाराष्ट्रात मी कुठला नेता नाही, कुठला काय. महाराष्ट्रातल्या जनतेचा सेवक, सामाजिक कार्यकर्ता चांगदेव जाधव. मी महाराष्ट्रात कुठं काय होईल, कुठला काय स्टेटमेंट होईल, मी प्रत्येक ठिकाणी मी स्टेटमेंट देतो. तरुणांसाठी, युवकांसाठी, एक तरुणाला मी मार्गदर्शन देतो. शिवरायांच्या आशीर्वादाने, बाबासाहेबांच्या आशीर्वादाने, संभाजी महाराजांच्या आशीर्वादाने, 18 पकड जाती घेऊन चालणाऱ्या हिंदू बांधवांसाठी. मग चांगदेव जाधव एक सामाजिक कार्य करतो, सामाजिक कुटुंबातलं येतं. मग मी जनतांसाठी लढतो. महाराष्ट्रात इथं अत्याचार होतो, तिथं भ्रष्टाचार होतं, प्रत्येक मुद्द्यावर बोलतो मी. आज संपूर्ण महाराष्ट्रात इतके मोठं दंगल चालले, इतक्या मोठ्या राईट चालल्या, इतकं बेकार हे चाललं महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी. महाराष्ट्रातल्या ह्याच्यासाठी काही जणांचं पाय खाली वाढलेलं असतं, काय जण तुटलेले असते ते. मग महाराष्ट्रात जरी ही स्थिती जरी एवढी बेकार चालली, महाराष्ट्रात राजकारणाचा माहोल जरी एवढा जरी बेकार चालला, महाराष्ट्रात भाषांवर लढाई व्हायला लागली, फायरिंग व्हायला लागली, ही व्हायला लागली महाराष्ट्रात. मग तुम्हाला प्रत्येक जणांच्या भाषा प्यायला येते. बंगाली प्यायला येते, तुम्हाला सांगतो. तुम्हाला साऊथची भाषा प्यारा आहे, तुम्हाला सांगतो. परत तमिळ प्यारा आहे, तुम्हाला सांगतो. कन्नडी प्यारा आहे, तुम्हाला उत्तर प्रदेशी भाषा प्यारा आहे, तुम्हाला बिहारी प्यारा आहे. मग तशी आमची भाषा, मातृभाषा महाराष्ट्रात आम्हाला प्यारी आहे. मग तुम्ही महाराष्ट्रात राहताय, मराठी शिका, मराठी बोला, मराठी चालवा. तुमची मातृभाषा हिंदी असू द्या, पण हिंदी भाषा लावण्याचं ही कोल्ली करू नका. तुम्ही मराठी भाषा सगळी संपवाय बघायला लागली, अशी महाराष्ट्राने या महिन्याची उद्धव ठाकरे म्हणायला लागले. ही मराठी भाषा तुम्ही संपवाय बघू. व महाराष्ट्रातले मराठी बांधव, हिंदू बांधव सगळे एकत्र येण्यासाठी दोन्ही बंधू एकत्र आले. तुम्हाला सांगतो, मी महाराष्ट्रात सामाजिक कार्यकर्ता चांगदेव जाधव, महाराष्ट्रातला दमधार्मिक कार्यकर्ता, 18 पक्क जातींसाठी, गोरगरिबांसाठी, लंगड्या पांगड्यांसाठी, अपंगासाठी माझा भेट केल्या का आजपर्यंत नाही. मी सगळे महाराष्ट्रातला समाजकार्य म्हणून, जनतेचा सेवक म्हणून मी दबंग उतरलो. गोरगरिबांसाठी मी मार खाल्ला, माझ्यावर 2 हल्ले झाले, जीव घातक. महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी. महाराष्ट्रात जरी ही स्थिती जरी ह्या सरकारपासून नसली, ही सरकार जरी अशी कंडिशन होत असलं, जरी इतकी बेकार जरी टिकी असली, गोरगरिबांना ही भेटत नाही. व्यापारी ही मोठी होत चालली, गोरगरीब कष्ट करून मारायला लागली, ही मारायला लागली. शेतकरी बांधव, किसान बांधव, परत तुम्हाला सांगतो कामगार बांधव, ही बांधव. लोकांवरती अत्याचार, भ्रष्टाचार जनता आपली सण करत बसली. एवढं करप्शन, एवढे अत्याचार, ही महाराष्ट्रात अलगच घटना व्हायला लागली, अलगच प्रक्रिया यायला लागली. बाकींच्यांचा ह्यांचा त्यांचा. मला म्हणायचे, तरुण भाऊ तुमचं ट्रीटमेंट काय हो? मी माझं कार्य ठामपणे मी चालवतोय. महाराष्ट्रातली जनता मला सपोर्ट करते, तरुण सपोर्ट करते, मला 18 पक्क जातीची जनता मला सपोर्ट करते. मला महाराष्ट्रातले जेवढे छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने, बाबासाहेबांच्या आशीर्वादाने, संभाजी महाराजांच्या आशीर्वाद, महाराष्ट्रातल्या जनतांनी जितकं मला प्रेम दिलं, इतकं मला त्यांनी स्टार बनवलं, जेवढं मला गाजवले, त्यांनी मला जेवढी ताकद दिली, लाडाला एक नवीन मला किरण दिली. महाराष्ट्रातल्या जनतेसाठी मी जरी कामं जरी करत असलो, महाराष्ट्रातला प्रत्येक समाज, प्रत्येक महाराष्ट्रातल्या मातीतला, प्रत्येक राज्यातला, प्रत्येक कोण्यातला, ह्या टेटमधला, त्या टेटमधला, ह्या जिल्ह्यातला, त्या जिल्ह्यातला, मी प्रत्येक मावळा जोडला. प्रत्येक मावळ्याचं मी रक्त सळसळ केलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून, ह्याच्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या काळासाठी काय करायचं आणि भविष्यात आपल्याला काय घडवायचं, काय मार्गदर्शन घडवायचं, आपल्यापासून तरुणांचं काय मार्गदर्शन होते. जी महाराष्ट्रात आपली इतकी बेकार स्थिती चालली, महाराष्ट्रातले तुकडं झाले. आपल्या महाराष्ट्रात वाटलं हो, महाराष्ट्रात मतलबी राजकारण आली, महाराष्ट्रात गोरगरिबांचं मरण व्हायला लागलं. आम्ही मतदान केलं, आम्ही मतदान करून निवडून आणलं. गोरगरिबांचा विकास करावा म्हणायला पाहिजे. काय गोरगरिबावरती अत्याचार होतो, भ्रष्टाचार होतो. आमच्यासारखे गोरगरीब मरते ते, हे मरते ते, त्यांना टायमाला न्याय भेटत नाही, त्यांच्यावरती अत्याचार होतो. म्हणजे आमच्यासारख्या तरुणांसाठी, आमच्यासारख्या युवकांसाठी, आमच्यासारख्या तरुणांसाठी कोण लक्ष देतं का? मी महाराष्ट्रातल्या जनतेसाठी एवढं लढतो, धावपळ बघा. मी महाराष्ट्रात भडकायचं वातावरण करत नाही. मग महाराष्ट्रात मी लुतर चालते. महाराष्ट्रात आपली कुठली भाषा असते, मातृभाषा मराठीनंच मी चालतो, मुद्दे घेतो. काय वेळेस मी एक मॅटर मिटवत होतो तिथं, म्हणजे एक मॅटर मिटवत होतो. एक तरुण मला शिवाय द्यायला लागला. काय झालं, तिथं एक आई बहीण बसली, एक आई बुजुर्ग बसली, आई बहीण बसली. मग तिथं बसलेलं, मग ती मला शिवाय द्यायला लागला. ही आला, मग ती माझ्या अंगावर आला. मग त्याला एक त्या आई म्हणणारी आया बहिणी
म्हणणार त्यांनी एक वाजवली कानाखाली, काय केले त्याच्या एक कानाखाली वाजवले, त्याला समजून सांगितलं ही महाराष्ट्रात आम्ही अशी माणसं जोडले ती, ही महाराष्ट्रात आया बहिणी अशा जोडल्या त्या, आमच्यासाठी आम्हाला काय झालं तर पळत येणाऱ्या आया बहिणी महाराष्ट्रात आम्ही अशा जोडल्या. मग महाराष्ट्रात आया बहिणी अशा जोडल्या त्या, तरुण युवक जडली, छत्रपती शिवरायांची मावळुली 18 पकड जातीची आम्ही संपूर्ण 18 पकड जात घेऊन चाललो महाराष्ट्रात. मग तुम्ही मराठीच भाषा बोला, मराठी भाषेची इज्जत करा, मराठी भाषा मातृभाषा आहे, महाराष्ट्रातल्या मातीतली भाषा आहे, मराठी भाषा मूल्य आहे, मराठी आम्हाला अभिमान वाटतं, मराठी बोला. ही महाराष्ट्रातला ही तुतो आणि महाराष्ट्रातले व्यक्तित्व महत्त्व चालले महाराष्ट्रात. तुम्हाला सांगतो पंढरपुरात वारीची पण गर्दी चालू आहे, वारीला पण पब्लिक 15 लाख आहे ती, 20 लाख आहे ती, वारीची पण इतकी गर्दी. एवढे जरी पब्लिक जरी असलं, महाराष्ट्रातल्या जनताने सगळ्यांनी उचलून धरलं, सगळ्यांनी हे केलं. हे चांगदेव जाधव सोशल मीडियाला गाजायसाठी नाही, फेमस व्हायसाठी. महाराष्ट्रातली गोरगरीब जनता, मायबाप माझी कष्ट करणारी, मेहनत करणारी, ही त्यांच्यावरने अत्याचार होतो, त्यांच्यावरने भ्रष्टाचार, हे महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेपर्यंत आवाज पोचायला पाहिजे. हे तुम्हाला व्यक्तित्व महत्त्व आणि हे माझं बोलणं कसं वाटतंय सांगा. महाराष्ट्रात मी जनतेसाठी मेलो तर चालेल, मी घाबरत नाही कशाला. मी महाराष्ट्र भाषणाच्या वेळेस मी घाबरत नाही, एवढी जरी 2-3 हल्लं झाली माराय कशाला भेटतो. मी महाराष्ट्रात माझं कार्य चालू राहणार, काही दिवसांनी कार्य हे संपूर्ण महाराष्ट्रात मी मोठं कार्य पसरवणार आहे. आपण स्वतःच्या दमावर उभा केलं सिद्ध पुरुषांच्या आशीर्वादाने आणि स्वतःच्या व्यक्तित्व महत्त्वाच्यावर आपण संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवलं. हे हमेशा कार्य तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार सोशल मीडियाच्या माध्यमातून. आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी तुम्ही सगळी सोशल मीडियाला लाईव्ह जरी असताल, तुम्ही जागत जरी असाल, ही भाषा मनापास नाही का जी महाराष्ट्रातली स्थिती काय चालली. मुंबई आपला महाराष्ट्र इतके मोठे. आज तुम्हाला महाराष्ट्रात मुंबईमध्ये डॉक्टर होते, ते इंजिनियर होते, जज होतो, पॉलिटिशियन होतो. आणि इंग्लिशी भाषेला इंग्लिश भाषा का बंद होत नाही. इंग्लिश भाषेला हे आहे, मग मराठी भाषेला काही होत नाही. मराठी भाषेला बोलायला पाहिजे. मराठी भाषा मातृभाषा आहे, महाराष्ट्रातली शान आहे, मातृभाषा आमची बोलायला पाहिजे. ही आमचं व्यक्तित्व महत्त्व आहे. हे आम्ही व्यक्तित्व महत्त्व आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेसमोर, महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यापर्यंत, मुंबईपर्यंत, महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यापर्यंत, हे संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत ही भाषा पोचायला पाहिजे. आणि महाराष्ट्रापर्यंत ही भाषाने इतकं ट्विट करायला पाहिजे. महाराष्ट्रातली जनताचं व्यक्तित्व महत्त्व काय होते. चांगदेव जाधव लाडका तुमचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.